नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण गव्हर्नमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ रेल्वे अंतर्गत जे आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे 2025 साठीची जी भरती प्रक्रिया विविध पदांसाठीची राबवली गेलेली आहे त्या परीक्षेची CBT आणि CBT2 जे आहेत ह्या परीक्षा ज्या आहेत त्या सुरुवात झालेल्या आहे. पोस्ट जे आहे तो कॉन्स्टेबल आहे, असिस्टंट लोको पायलट आहे आणि व्हेरियस पोस्ट जे आहे जी DMS या पदासाठीची जी भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली गेलेली आहे आणि त्याच्यासाठीच्या परीक्षा ज्या आहेत त्या सुरुवात झालेल्या आहे. तर जनरल जे आहेत RPF कॉन्स्टेबल जे आहे एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी CBT एक्झाम जी आहे तर ती 2 मार्च 2025 पासून 18 मार्च 2025 या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे. त्यानंतर असिस्टंट लोको पायलटसाठी 19 मार्च 2025 ते 20 मार्च 2025 असं जे एक्झाम डेट जे आहेत त्या देण्यात आल्या आहेत. आणि व्हेरियस पोस्ट जे आहे DMS आणि CMA या पदासाठीची CBT2 साठीची त्याचा शेड्यूल जे आहे एक्झाम शेड्यूल तर ते आणखी लावण्यात आलेलं आहे. तर ह्याच्यासाठीचे RRBचे जे हॉल तिकीट आहे तर परीक्षेसंदर्भातले ते उपलब्ध झाले आहेत. लोको पायलट जे आहेत तर त्याच्यासोबतच कॉन्स्टेबल या पदासाठीचे तर ज्या विद्यार्थ्यांनी याच्यासाठी अर्ज केलेला आहे तर त्यांना ॲडमिट कार्ड जे आहे तर ते सुरू होणार आहेत. कॉल लेटर जे आहेत 4 दिवस आधी जे आहेत प्रायोरिटी एक्झाम डेट मेन्शन देण्यात आलेले आहे. एक्झाम सिटी आणि डेट इन्व्हिटेशन जे आहेत त्या लिंकद्वारे देण्यात आले आहेत आणि ॲडमिट कार्ड जे आहे तर परीक्षेच्या 4 दिवस आधी तुमच्या उपलब्ध होतील. तर तुमचे ईमेल IDवर तुम्हाला ते पाहता येणार आहे. 3 मार्च 2025 रोजी RRBचं हे आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे. त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल आहे, लोको पायलट आहे आणि बाकीचे जे एक्झाम आहे त्या टेक्निकलच्या तर त्याच्यासाठीचं हे एक्झाम शेड्यूल जे आहे तर ते उपलब्ध झालेलं आहे. त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ होता. एक्झाम सेंटर आणि एक्झाम सिटी जे आहे तर त्या अलॉट केलेल्या आहेत आणि जे ॲडमिट कार्ड आहे तर ते नंतर अलॉट होतील. त्याच्या संदर्भातलं हे अपडेटेड प्रसिद्धीपत्रक म्हणजे अपडेटेड नोटिफिकेशन जे आहे ते RRBने उपलब्ध करून दिलेलं आहे. धन्यवाद.